पावडर तयार झालेली आहे बघा। काय गोवा, गुटखा, तंबाखू खाऊन तुमच्याही तोंडाला दुर्गंधी येते आणि नाही खाऊन सुद्धा तुमच्या तोंडाला दुर्गंधी येते, तर आज आपण असं औषध तयार करणार आहोत की तुमच्या तोंडाची जी दुर्गंधी आहे ती कायमची नाहीशी करणार आहोत। तर नमस्कार भावा बहिणींनो, परत एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा माहितीपूर्ण आयुर्वेदिक आणि जुगाडाच्या व्हिडिओमध्ये। तर बघा, बरेचसे आपले भाऊ बहिणी बरेचसे असे की गुटखा खातेत, तंबाखू खातेत, मावा खातेत, बऱ्याच अशा वस्तू खातेत की त्याच्यापासून बघा आपल्या तोंडाला इतकी दुर्गंधी येत असते आणि ती दुर्गंधी आल्याच्या नंतर बघा आपल्या स्वतःलाही प्रॉब्लेम असतो आणि समोरच्याही व्यक्तीला प्रॉब्लेम असतो। आता तुम्ही म्हणताल समोरच्या व्यक्तीला कसा काय प्रॉब्लेम असतो, तर बघा ज्यावेळेस आपण तंबाखू, गुटखा, मावा खात असतो त्यामुळे काय होत असतं की आपल्या तोंडाची जी दुर्गंधी येत असते ती दुर्गंधी आपण ज्यावेळेस बोलत असतो, एकमेकाशी संभाषण करत असतो, चार चौघात बसत असतो, उठत असतो, त्या टायमिंगला काय होतं बघा की आपण ज्यावेळेस बोलायला तोंड उघडतो, तोंड उघडल्या इतकी घाण वास समोरच्या व्यक्तीच्या नाकामध्ये जाते आणि त्या समोरच्या व्यक्तीला त्रास होतो। म्हणजे असं वाटतं की हा व्यक्ती कधी बोलायचा बंद होईल किंवा आता मी हे जे बसलो इथं ते ह्याच्यापासून उठून जाऊ काय। तर बऱ्याच वेळा असं पण होतं की आपण त्याच्यापाशी बसायला जातून ते व्यक्ती उठून जातात का, तर ही आपल्या जी वाटे जी दुर्गंधी येत असते ती त्यांना नकोशी होत असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती दुर्गंधी आपल्यालासुद्धा नकोशी वाटते। तुम्ही ज्यावेळेस असं करून पाहता त्यावेळेस तुम्हाला दुर्गंधी येतच असते। अशा पद्धतीने बघा हा दुर्गंधीचा त्रास आपल्या सर्वांना, बऱ्याच जणांना असा त्रास आहे। तर बघा हा त्रास आपल्याला घालवण्यासाठी बघा आपण बरेचसे नाना तऱ्हेचे उपाय करून थकलेलो आहोत। हो, नाना तऱ्हेचे जे उपाय आहेत ते करून आपण थकलेलो आहे। शेवटचा उपाय म्हणून आपण जो उपाय आज सांगणार आहे तो करून बघायचा आहे आणि त्याचा रिझल्ट हा तुम्हाला 100% भेटणार आहे। बघा बरेच उपाय केलेले आहेत तुम्ही, मेडिकलमधून कशामधून कुठून बऱ्याचशा वस्तू आणल्या, त्याचा वापर केला आहे, परंतु त्याच्यापासून जी दुर्गंधी आहे ती किती वेळ, 5 मिनिट, 10 मिनिट, लय झालं तासभर तुमची दुर्गंधी नाहीशी होते आणि परत काय होते की हाय अशी दुर्गंधी जी आहे ती परत चालू होते। बरेचसे जण काय करते त्यासाठी आंब्याची पानं खातात किंवा पेरूची पानं खातात, त्याने सुद्धा काय होतं की थोड्या वेळच काय होतं की आपली जी दुर्गंधी आहे ते थोडेच वेळ राहते, म्हणजे जाते आणि त्याच्यानंतर परत हाय अशी परत येते। तर बघा आज जे आपण औषध तयार करणार आहोत त्याने बघा एकदम तुमची जी दुर्गंधी आहे ती कायमची नाहीशी होणार आहे। काय होणार आहे, कायमची नाहीशी होणार आहे। तर त्याच्यासाठी आपण कशा पद्धतीने काय वस्तू तयार करणार आहोत, कशा पद्धतीने त्याचा वापर करायचा आहे, ही संपूर्ण माहिती जी आहे ते आपण आज पाहणार आहोत। त्याच्यामुळे आपला जो व्हिडिओ आहे तो कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून जी आपली जी माहिती आहे ती तुम्हाला काय झाली पाहिजेत की शेवटपर्यंत समजली पाहिजेत। त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे। अर्धवट व्हिडिओ पाहून अर्धवट माहिती घेऊन काहीही करायचं नाही। त्याच्यामुळे जो आहे आपला व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे बघा, त्याच्यामुळे आपल्याला संपूर्ण माहिती व्यवस्थित मिळणार आहे आणि आपल्या जी तोंडाला जी दुर्गंधी, घाण वास, गोवा मावा खाऊन जी वास येत असते किंवा आपले दात जे पिवळे झालेत किंवा दातामध्ये जे घाण साठलेली आहे ती संपूर्ण नाहीशी होणार आहे बघा। म्हणजे संपूर्णच वास जो आहे आपला तो कायमस्वरूपी नाहीसा होणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे बघा। तर चला मग करूया आता आपण व्हिडिओला सुरुवात। आणि तुम्हाला तर माहितीच आहे की आपण जे घरगुती जे पदार्थ असतात त्याच्यापासूनच आपण काय करत असतो की वस्तू तयार करत असतो, होम रेमेडीज तयार करत असतो किंवा औषध तयार करत असतो। ते घरगुती आपल्या घरगुती पद्धतीने जे पारंपरिक पद्धत चालत आलेली असते, जे कशा पद्धतीने काय काय केलं पाहिजेत ते संपूर्ण वस्तू आपल्या घरगुतीच असतात। दुकानातून मार्केटमधून कुठलीही वस्तू विकत आणायची गरज नाही। त्या गोष्टी ज्या आहेत, त्या वस्तू ज्या आहेत त्या पूर्णपणे काय झालेल्या असतात की आपल्याला घरामध्ये उपलब्ध असतात। तर चला मग आता आपण करूया व्हिडिओला सुरुवात आणि वस्तू काय काय आहेत ते पण लक्षपूर्वक, काळजीपूर्वक त्या वस्तू पाहायच्यात
आणि तशाच पद्धतीने तुम्ही जे औषधं आहे, जी होम रेमेडी आहे ती तयार करायची बघा. तर चला मग आता आपण करूया व्हिडिओला सुरुवात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय घेणार आहोत बघा इथं. तर तुम्ही हे पाहू शकता की इथं आपण ह्या ज्या घेतलेल्या आहेत मसाल्याची पदार्थ, म्हणजेच हा जो आहे मसाल्याचा पदार्थ तो आहे लवंगा आहेत. काय आहेत तर लवंगा घेतलेल्या आहेत आपण इथं. तर ह्या लवंगा अशा पद्धतीने घ्यायच्यात आपल्याला. ह्या लवंगा घेतलेल्या आहेत आणि लवंगा घेतल्याच्या नंतर बघा आपण काय घेतलेलं आहे तर ही फिटकरी म्हणजेच आपली जी तुरटी आहे ती तुरटी घेतलेली आहे बघा आपल्याला. तर ही तुरटी दातांसाठी खूपच फायद्याची आहे बघा. हा जो उपाय आहे तो तुम्हाला कुणीही सांगणार नाही ह्याचे फायदे काय काय आहेत ते. अशी ही गुणकारी फिटकरी म्हणजेच आपली तुरटी आहे. आणि दुसरं म्हणजे काय आहे तर हे लवंगा आहेत. तर ह्या लवंगाचं तेल तर आपल्या दातांवरती कुठं किडलेले दात वगैरे असेल तर ते ह्या लवंगाचं तेल किंवा ही लवंग जरी आपण दात दुखत असेल त्या ठिकाणी नुसती लवंग जरी पकडून ठेवली आपण तरी आपला दात दुखीचा जो त्रास आहे तो कायमचा नाहीसा होतो बघा. अशी ही लवंग घेतलेली आहे आणि ह्या फिटकरी म्हणजेच आपली तुरटी घेतलेली आहे. आता ही दोन वस्तू घेतल्याच्या नंतर बघा आपल्याला काय करायचं आहे की हे कशा पद्धतीने औषध बनवायचे आणि ह्याच्यामध्ये आणखीन आपल्याला वस्तू ॲड करायच्यात. फक्त तुम्ही काय बघचाल की हे दोनच वस्तू टाकल्यात आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे तर तुम्ही काहीच बघणार नाही आणि तुम्ही व्हिडिओ सोडून जाताना ह्या दोन्हीचंच काहीतरी करून बघचाल. असं काही करायचं नाही आपल्याला. तर काय करायचं आहे ह्या ज्या दोन वस्तू आहेत ह्या तर वस्तू वापरायच्यात. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये बऱ्याचशा वस्तू ॲड करायच्यात. त्या वस्तू काय काय आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ हा आपला काळजीपूर्वक पाहायचा आहे, काळजीपूर्वक बघायचा आहे बघा. कुठेही स्किप करायचा नाही कारण ह्याच्यामध्ये आपण हे वस्तू ॲड करणार आहोत आणखीन. तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, असा जो आपल्या घरामध्ये खलबत्ता किंवा काय असतो कुटणी असते तिचा वापर करायचा आहे बघा. तर आपण पहिल्यांदा ह्याच्यामध्ये लवंगा टाकूया आणि त्याच्यानंतर बघा ही जी आपली फिटकरी आहे म्हणजेच ही जी आपली तुरटी आहे ती तुरटी टाकायची आहे बघा आपल्याला ह्याच्यामध्ये. आणि ह्याला आपल्याला काय करायचं आहे तर बारीक करून घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणसाल हे मिक्सरला लावलं तर चालतं का, तर आपल्याला मिक्सरला लावायचंच आहे परंतु आपण आता ह्याच्यामध्ये कुटणीमध्ये म्हणजेच ह्या खलबत्त्यामध्ये का बारीक करून घेतोय तर आपले जे मिक्सरचं ब्लेड आहे ते तुटून आहे. हे जे ब्लेड असतं बघा आपल्या मिक्सरला तर ह्या वस्तूंनी बरं असल्यामुळे हे मिक्सरचं ब्लेड तुटू शकतं किंवा त्याचा जो धारदारपणा आहे तो कमी होऊ शकतो. म्हणून आपण काय करतोय पहिल्यांदा ह्याच्यामध्ये थोडंसं ओबडधोबड कुटून घेणार आहेत आणि त्याच्यानंतरच आपण मिक्सरमध्ये टाकणार आहोत. आणि मिक्सरमध्ये टाकत असताना आपण ह्याच्यामध्ये बऱ्याचशा वस्तू ॲड करणार आहोत. तर त्या वस्तू काय काय आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वप्रथम आता हे जे आहे ते आपण आता काय करूया थोडंसं ओबडधोबड आपण हे बारीक करून घ्यायचं आहे बघा. तर हे अशा पद्धतीने आपण हे काय करूया हे ओबडधोबड बारीक करूया. हे बघू शकता तुम्ही कारण हे ओबडधोबड केलं तरच आपला मिक्सर व्यवस्थित लागणार आहे. त्याचा ब्लेड तुटणार नाही किंवा त्याची जी धार आहे ती कमी होणार नाही. म्हणजे आपण काय आहे माहिती आहे का आपल्या मिक्सरचं भांडं व्यवस्थित राहील ह्याची काळजी घ्यायची आहे. म्हणून आपण हे ओबडधोबड कुटून घेतलं आहे बघा. तर हे अशा पद्धतीने बघा आता हे मिक्सर जे आहे मिश्रण जे आहे ते ओबडधोबड आपलं कुटून झालेलं आहे. आणि आता कुटून झाल्याच्या नंतर बघा आता आपल्याला काय करायचं आहे तर हे जे सर्व आहे ते आपल्याला ह्या मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं आहे बघा. आता हे मिक्सरमध्ये टाकून झाल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला अशा वस्तू मिक्स करायच्यात की जे आपली तोंडाची दुर्गंधी तर जाणारच आहे परंतु त्याच्याबरोबर आपले किडलेली दात आहेत किंवा पिवळे दात आहेत किंवा आपल्या जी हिरड्या आहेत त्याच्यावरती सुद्धा सूज येते बघा. तर ते सूजसुद्धा नाहीशी करण्यासाठी आपल्याला दुसरे पण पदार्थ टाकायचे आहेत. आपल्याला ह्याच्यामध्ये वस्तू टाकायचे जेणेकरून आपले वासासोबत हे बाकीचे सुद्धा म्हणजे किडलेल्या दाढा व्यवस्थित करणे, दात व्यवस्थित करणे किंवा पिवळे दात पांढरे करणे, तसेच आपले जे हिरडे आहेत त्याची सूजसुद्धा कमी करणे, ह्याच्यासाठी आपल्याला ह्या वस्तू आता ॲड करायच्या आहेत बघा. तर त्याच्यासाठी आता
आपण काय काय घेतलं आहे ते काळजीपूर्वक तुम्ही बघा. आता तर आपण काय घेतलेलं आहे, तर इथं हळद घेतलेली आहे आपण. किती? ही छोटा 1 चमचा हळद घेतलेली आहे. आता हळद घेतल्याच्यानंतर बघा आता आपण इथं काय घेतलेलं आहे, तर हा असा 1 चमचा आपण सोडा घेतलेला आहे. आणि हा सोडा कसला घ्यायचा आहे, तर आपला जो रोजच्या वापरामध्ये खाण्याच्या वस्तूमध्ये आपण टाकत असतो असा खायचा जो सोडा आहे तो सुद्धा आपण ह्याच्यामध्ये बघा टाकत आहे. तर हे अशा पद्धतीने आता सोडा आपण टाकलेला आहे. आता सोडा टाकल्याच्या नंतर बघा तुम्ही बऱ्याचशा ह्याच्यामध्ये ऐकलं असेल बघा जाहिरातीमध्ये ह्याच्यामध्ये क्या आपके टूथपेस्ट में नमक है. तर बघा प्रत्येक आपलं जे आपण जे दात घासायची पावडर किंवा पेस्ट जी वापरत असतो त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण असतं बघा. तर असं हे मीठसुद्धा आपल्याला किती घ्यायचं आहे, तर असा हा अर्धा चमचा आपल्याला 1 टेबलस्पून जो असतो त्यातला अर्धा टेबलस्पून म्हणजेच अर्धा चमचा आपण हे मीठ घेतलेलं आहे. तर ह्याच्यानंतर आपल्याला काय टाकायचं आहे बघा ते सांगतो मी तुम्हाला. त्याच्या अगोदर आपण काय करूया, तर आता हे जे सर्व मिश्रण आहे ते आपण सर्वप्रथम काय करायचं आहे बघा आता, तर हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे. तर चला मग आता हे मिक्सरला लावून झाल्याच्यानंतर आपल्याला आणखीन एक वस्तू ॲड करायची, ती खूपच महत्त्वाची वस्तू आहे. त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा मिक्सर लावून घेऊ. तर चला आपण आता मिक्सरजवळ जाऊ आणि मिक्सर लावून घेऊ. आता जे आपलं मिश्रण आहे म्हणजे हे एकत्र टाकलेले पदार्थ ह्याला काय करूया, ग्राइंडिंग करून घेऊया. म्हणजेच एकदम मिक्सरला लावून हे बारीक ह्याची पावडर तयार करून घेऊया, जेणेकरून त्याने काय होतं आहे ते कशा पद्धतीने होतं आहे ते बघूया आपण. आता लावलेला आहे आपण मिक्सर आणि ह्याची छान पद्धतीने आपण आता पावडर तयार करून घ्यायची. तर इथं पाहू शकता तुम्ही पावडर तयार व्हायला लागलेली आहे. इथं दिसतंय बघा तुम्हाला जी पावडर तयार झालेली आहे ती इथं भांड्याला चिकटत आहे बघा. त्याच्यावरून समजून जायचं आहे आपण की आता आपली जी पावडर आहे ती तयार झालेली आहे. तर आता घेऊया आपण मिक्सर बंद करून आणि आता पाहूया फायनली आपली पावडर कशी तयार झाली ती. तर हे अशा पद्धतीने आपली पावडर तयार झालेली आहे बघा. तर चला आता ही पावडर तयार झाल्याच्या नंतर आता आपल्याला पुढं काय करायचं आहे ते सविस्तर माहिती पूर्णपणे सांगतो तुम्हाला. तर आता ही पावडर तयार झाली, परंतु आता तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला ह्याच्यामध्ये आणखीन एक वस्तू मिक्स करायची आणि ती कशा पद्धतीने करायची आणि त्याच्यानंतर काय करायचं ते सांगतो मी तुम्हाला. तर ही बघू शकता आपली हे अशा पद्धतीने जे आहे ते पावडर तयार झालेली आहे बघा. आणि ते ह्याच्यात आपण एका भांड्यात व्यवस्थितपणे काढून घेतलेले आहे. आणि त्याच्यानंतर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, तर आता ही जी पावडर आहे हिला थोडासा कडवटपणा राहतो. आणि कडवटपणा राहिल्याच्यानंतर बघा कुठलाही मनुष्य माणूस असू द्या, कडू गोष्टी त्याला कधीही आवडत नसतात, गोड गोष्टीच आवडत असतात. म्हणजे कडू गोष्टी म्हणजे कुठल्या, तर जे आपल्याला चवीला जे जिभेला जे चांगलं गोड लागतं तेच पदार्थ आपण खात असतो. कडू पदार्थ कारलं कुणालाच आवडत नाही, बरोबर आहे का. लिंबाचा पाला कुणाला आवडत नाही. म्हणजे जे चांगलं जे आहे शरीरासाठी ते आपल्याला कधीच आवडत नसतं. जे गोड जे आपले शरीर खराब करत असतं त्याच वस्तू आपल्याला आवडतात. साखर आवडते, गुळ आवडतो. म्हणजे असे बघा मनुष्याचा स्वभावच तसा आहे की गोड पदार्थ आवडतात. जे शरीरासाठी चांगला कडू पदार्थ आहे तो कधीच आवडणार नाही. मग आता हे कडू जी पावडर तयार झाली हे तुम्हाला आवडणारच नाही, बरोबर आहे का. दात घासताना आवडणार नाही, पण ही इतके फायदे देणार आहे. त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, ही फायदे तर देणारच आहे. मग आता हिचा थोडासा कडवटपणा आपल्याला दूर करण्यासाठी काय करायचं आहे की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे की बाजारामध्ये अशी बघा एक किराणा मालाच्या दुकानामध्ये ह्याच्यामध्ये कुठेही तुम्हाला अशी एक कोलगेट पावडर भेटते बघा. काय भेटते, कोलगेट पावडर. तर ही कोलगेट पावडर आपल्याला काय करायची आहे, तर इथं ह्याच्यामध्ये आता किती ॲड करायचे आहे आपल्याला, तर 4 चमचे ॲड करायचे आहे. तर चला करूया आपण ह्याच्यामध्ये 4 चमचे ॲड. तर पाहू शकता आपण ही जी कोलगेट पावडर आहे ही ह्यातून काढून घेतलेली आहे. ते आपण काय करायचं आहे, तर ह्याच्यामध्ये ही अशी 3 ते 4 चमचे आपल्याला मिक्स करायचे आहे, जेणेकरून ह्याची चव ह्याच्यामध्ये उतरल आणि तुम्हाला कडवटपणा जो आहे तो ह्याच्यामध्ये जाणवणार नाही. आणि
ह्याचा जो वेगळा फ्लेम आहे तो सुद्धा तुम्हाला व्यवस्थित वाटेल. म्हणून आपण काय केलेलं आहे की ह्याच्यामध्ये ही जी आहे कोलगेट पावडर हे आपण टाकलेली आहे. आता हे कोलगेट पावडर टाकल्याच्यानंतर परत एकदा आपल्याला काय करायचं आहे तर मिक्सरला परत एकदा मिक्सर लावून ही पूर्ण जी कोलगेटची पावडर आहे, आपण जे पहिली पावडर तयार केली ती ह्याची लवंगा वगैरे टाकून जी पावडर तयार केली ती आपण, त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हे परत एकदा चांगलं मिक्सचर होण्यासाठी आपल्याला मिक्सर लावून घ्यायचं आहे. तर चला परत एकदा आपण काय करूया, मिक्सर लावून घेऊया. तर चला परत एकदा आपण मिक्सर लावू आणि ती कोलगेटची पावडर आणि दुसरी पावडर एकत्र करून घेऊया आपण. पाहू शकता इथं व्यवस्थित ते पावडर जे आहे ते आपली मिक्स व्हायला लागलेली आहे बघा. छान पद्धतीने आपल्याला थोडा वेळ मिक्सर फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून पहिले जे आपलं जी पावडर तयार केली ती त्याचे जरी थोडीशी काही मोठे कण राहिली असेल ती सुद्धा आपल्याला बारीक होणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला मिक्सर थोडा जास्त वेळ लावला आहे आपण मिक्सरला. तर पाहू शकता तुम्ही. आणि आता व्यवस्थित आपली पावडर तयार झालेली आहे आणि आता घेऊया आपला मिक्सर बंद करून. तर हे पाहू शकता तुम्ही छान पद्धतीने आता आपली ही पावडर जी आहे ती छान पद्धतीने दिसाय पण लागलेली आहे. हिला छान कलर पण आलेला आहे आणि सुगंध पण आता खूप छान यायला लागलेला आहे. तर चला आता आपण ही कशा पद्धतीने वापरायची, काय काय करायचे ते संपूर्ण पाहणार आहोत. तर चला. तर बघा आता ही पावडर जी आहे ती छान पद्धतीने मिक्सरमध्ये तयार झालेली आहे आणि आता आपण ते काय करूया, काढून घेऊया मिक्सरमधून. आणि या झाकणाला सुद्धा राहिलेली होती आपली, ती सुद्धा झाकणाची सुद्धा आपण काय करूया, एका प्लेटमध्ये घेऊया काढून. तर ही छान पद्धतीने बघा आता आपली जी पावडर आहे ते मस्तपैकी असं तिचा कलर पण छान दिसायला लागलेला आहे आणि तयार पण खूप छान झालेले आहे. तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे तिचा वास पण सुगंध पण आता छान यायला लागलेला आहे. म्हणजे असा कडवटपणा राहिलेला नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे ही पावडर खूपच छान आपली तयार झालेली आहे. तर बघा तुम्ही अशा पद्धतीने ही पावडर तयार करून तुमचा जो व्यवसाय आहे तो व्यवसायसुद्धा तयार करू शकता. एखाद्या पुडीमध्ये ह्याच्यामध्ये भरून किंवा एखाद्या डबेमध्ये भरून तुम्ही ही पावडर काय जी आहे ती तयार करून तुम्ही ह्याचा व्यवसायसुद्धा करू शकता, विकू शकता आणि ह्यातून तुमची कमाई आहे ती कमाईसुद्धा करू शकता. म्हणजेच की आपला घर बसल्या जो व्यवसाय आहे तो सुद्धा तुम्ही ह्याच्यामार्फत करू शकता. बरेच जण अशाच पद्धतीने पावडर तयार करत असतात, परंतु आपल्याला माहीत नसतं की हे कशा पद्धतीने तयार करत असतात. त्याच्यामुळे कुणीही आपल्याला सांगत नसतं, परंतु तुम्ही अशा पद्धतीने ही जी पावडर आहे ती तयार करू शकता आणि ह्याच्यामधून तुम्ही मेडिकलला कुठेही हिंडून फिरून किंवा घर बसल्या ऑर्डर ऑनलाईन करून तुम्ही ही पावडर विकू शकता, 4 पैसे कमवू शकता आणि आपलं घर चालवू शकता बघा. तर अशाच पद्धतीने ही पावडर तयार करायची बघा. आता एवढं तयार झाल्याच्या नंतर तुम्ही म्हणत असाल दादा आता ही वापरायची कशी, तर बघा ह्याची वापरण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. तर वेगळी कशी आहे, तर ज्यावेळेस आपण संध्याकाळी किंवा सकाळी ब्रश करत असतो, झोपेतून उठल्याच्या नंतर सकाळी ब्रश करत असतो किंवा बऱ्याच जणांना संध्याकाळीसुद्धा ब्रश करण्याची सवय असते. ती सवय तर खूपच छान आहे. कारण का तर जेवण झाल्याच्या नंतर ब्रश 100% करायचा असतो, जेणेकरून दुर्गंधी काय येत असते आपल्या तोंडाची. तर बघा आपल्या ज्या दाताच्या फटी असतात त्याच्यामध्ये जे अन्न असतं, जे आपण गावा गुटखा किंवा इतर कुठले चिकन मटन मासे जे खात असतो किंवा या अन्न खात असतो ते आपल्या दातामध्ये अडकत असतात, त्या दाताच्या फटीमध्ये अडकत असतात आणि ते कण तसंच राहतात. आणि ते राहिल्याच्या नंतर बघा ते जे कण आहेत ते सडतात बघा आणि सडल्याच्या नंतर बघा आपल्या तोंडाची दुर्गंधी येत असते. मग त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, संध्याकाळीसुद्धा ब्रश करायचा आहे जेवण झाल्याच्या नंतर जे कण राहिले ते संपूर्ण काढण्यासाठी. तर बघा आपल्याला काय करायचं आहे, सकाळी ज्यावेळेस आपला जो ब्रश करत असतो आपण झोपेत उठल्याच्या नंतर, जो कोणताही तुम्ही जे ब्रश वापरत असाल किंवा त्याच्यासोबत जे पेस्ट वापरत असाल किंवा पावडर जी वापरत असाल ती कुठल्याही कंपनीची प्रत्येकाची वेगळी वेगळी चॉईस असते. त्याने तुम्ही 100% पहिल्यांदा ब्रश करून घ्यायचं आहे. काय करायचं आहे, ब्रश करून घ्यायचं आहे. आणि ब्रश करून झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, 5 मिनिट थांबायचं आहे. किती मिनिट, 5 मिनिट थांबायचं आहे. आणि 5 मिनिट थांबल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, तर बघा ही अशी जी पावडर आहे ती आपल्याला हातावरती घ्यायची आहे
आणि हातावरती घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे की असे बोटाने काय करायचे आहे, तर ही जी पावडर आहे ती आपल्याला बोटावरती घेऊन आपले जे दात आहेत किंवा हिरड्या आहेत त्याच्यावरती हलकीशी मालिश करायची आहे. म्हणजे चोळायचं नाही खसा खसा खसा. आपण ब्रश तर अगोदर केलेला आहे, त्याच्यामुळं ही जी पावडर आहे फक्त आपल्या दातांवरती किंवा हिरड्या जिथं हिरड्यातून रक्त येत असतं किंवा हिरड्या फुगलेल्या असतात त्या ठिकाणी आपल्याला काय करायचे आहे, तर हलकीशी अशी मालिश करायची आहे. तुम्हाला दाखवतो बघा, हे अशा पद्धतीने हातात घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे की दात घासून म्हणजेच नुसतं फक्त दातांची मालिश किंवा दातावरून असं बोट फिरवायचं आपल्याला आणि जिथं हिरड्या रक्त निघतं हिरड्यामधून त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने घेऊन त्याची मालिश करायची आहे. घसा घासायचं नाही, परत एकदा सांगतो. आणि ह्याची चव बघा, आपण इतके अप्रतिम तयार झालेले आहे की तुम्ही वापरून जर बघितलं तर तुम्ही ह्याचे दिवाने म्हणजे ह्याच्या प्रेमात पडणार. की आतापर्यंत असं जी पावडर आहे जी म्हणजे दात घासण्याची त्याची चव इतकी छान लागणार आहे तुम्हाला, त्याच्यामुळे तुम्ही ह्याच्या प्रेमात पाडणार आहात. तर अशाच पद्धतीने तयार करायचं आहे बघा. ह्याच्यामुळे तुमची जी तोंडाची दुर्गंधी आहे ती कायमची नाहीशी होणार आहे. कारण आपल्याला काय करायचं आहे की हे रोजच्या आपल्या ज्या पद्धतीने आपण ब्रश करत असतो त्याच पद्धतीने रोज कसा ब्रश करतो आपण सकाळी आणि संध्याकाळी, तशाच पद्धतीने आपल्याला ही पावडरसुद्धा सकाळी आणि संध्याकाळी बोटाने मालिश करून नंतरच आपल्याला तोंड धुवायचं आहे बघा. तर हे तुम्ही वापरल्याच्या नंतर तुम्ही रिझल्ट बघू शकता की तुमची तोंडाची दुर्गंधी जी आहे ती पूर्णपणे नाहीशी झालेली आहे. आणि दुर्गंधी नाहीशी होऊन तुमचे जे दात आहेत पिवळे झालेले ते एकदम पांढरे शिपट एकदम मोत्यासारखे चकचकीत दात निघणार आहेत. आणि दुसरं म्हणजे गोवा गुटखा तंबाखू खाऊन जे तुमच्या दातावरती जी असा थर साठलेला होता तांबडा तो सुद्धा निघून जाणार आहे बघा. आणि तुमच्या हिरड्या किडलेल्या असतील त्यासुद्धा आपोआप रिपेअर जे आहेत ते होण्यासाठी होण्याची सुद्धा सुरुवात होणार आहे बघा. तर भाऊ बहिणींनो, अशाच पद्धतीनं हे तुम्ही दंतमंजन किंवा दात घासण्याची जी पावडर आहे ती तयार करा बघा. आणि ह्याचा व्यवसायसुद्धा तुम्ही करू शकता. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे व्यवसायसुद्धा करा. आणि ही जर पावडर दंतमंजन जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या भावाला नक्कीच लाईक आणि कमेंट करायची. आणि हा जो व्हिडिओ आहे आपला तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे, जेणेकरून ह्याचा फायदा त्या लोकांना, तुम्हाला तर होईलच होईल, परंतु त्या लोकांनासुद्धा फायदा होईल ज्यांचे दात पिवळे झालेले आहेत किंवा ज्यांच्या तोंडाची दुर्गंधी येते, ज्यांच्या हिरड्यातून रक्त येते, अशा लोकांना ह्याचा 100% फायदा होणार आहे बघा. तर हे असंच आयुर्वेदिक दंतमंजन मी जे तयार केलं आहे तुम्हीही तयार करा आणि आपल्या भावाला सपोर्ट करा. तर चला भेटूया अशाच नवीन आपल्या माहितीपूर्ण आयुर्वेदिक जुगाडाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.